महाराजांचे अतूट प्रेम करणारे संत शिरोमणी निळोबाराय यांचा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग विठाला विठाला प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या निळोबारायांचा आहे. बेस कमी करा, रेको कमी करा, आवाज कडक करा, देव चांगलं करेल तुमचं. विठाला विठाला प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग निळोबारायांचा आहे. या पवित्र भारत देशामध्ये काही भूखंड पवित्र आहे, त्याच्यातला महाराष्ट्र. आणि या पवित्र महाराष्ट्राच्या मातीमध्ये संत आणि साध्वी जन्माला आल्या. भारतीय संस्कृतीमध्ये या पवित्र देशाच्या स्त्रीला अनन्यसाधारण महत्व आहे. अनन्यसाधारण महत्व. ज्या घरी कुलस्त्रिया राज्य राणी व संपत्ती, या पवित्र देशाची राणी व संपत्ती, या पवित्र भारत देशाची एक नाविन्यपूर्ण अनन्यसाधारण संपत्ती कोणती असेल तर माझ्या पवित्र देशाची स्त्री आहे. संत साध्वी एक नाविन्य, त्यापैकी साध्वी ब्रह्मलीन रविभूत पूज्यश्री अशा पवित्र माऊलींचं आज पुण्यस्मरण असतील. कार्याचा वारकरी संप्रदायाचा दंडकी संतांच्या पुण्यतिथीच्या दिवशी संतावून बोलावं. शेवटी कार्याचा अभंग घेऊन प्रसाद वाट. पर्यंत निष्ठेने आणलाय त्या लोकांचं वाक्य सांगतोय. विठाला विठाला पूज्यश्री वैकुंठवासी ब्रह्मभूत गुरुवर्य असरा माता यांची पुण्यतिथी आहे. त्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त आज माझ्यासारख्या सर्वसामान्य एका अल्पज्ञानी गिरगावकराला आजचं कीर्तन करण्याचा योग येतोय. ते माझं परम भाग्य आहे. पाचोड ग्रामस्थांना कोटी कोटी धन्यवाद. मागे यांना फार मोठा सत्ता केला. या मातीमध्ये आध्यात्मिक सुगंध आहे, भक्तीचा सुगंध आहे. आणि तो सुगंध गेल्या 46 वर्षापासनं या मातीला तो तेवत आहे. या पवित्र मातीमध्ये एका साध्वीचा जन्म आहे, एका साध्वीचं विवरण आहे, एका साध्वीचं आध्यात्मिक क्षेत्रातलं फार मोठं भक्तीचं सूत्र आहे. अशी पवित्र माती ही पाचोड गाव. गावात जेवढ्या आडनावाची मंडळी असतील तेवढ्यांना कोटी कोटी धन्यवाद. आजच्या कार्यक्रमाचं यजमानपद ज्यांनी घेतलं ते आदरणीय परमश्रद्धेय श्री भरतराव संपतराव पाटील घोडके. आजचं महाप्रसादाचं आणि पूर्ण माझ्यासह यजमानपद ज्यांच्याकडे आहे महाप्रसादाचं त्या भरत अण्णांना, बरोबर आहे त्यांना अण्णाच म्हणतात का, भरत अण्णांना कोटी कोटी धन्यवाद. मला आमंत्रित केले याच्याकरता नाही, मी घरी नाही, पण एका साध्वीची पुण्यतिथी करतात, एका बैरागिनीची पुण्यतिथी करतात, एका देवमान्य स्त्रीची पुण्यतिथी करतात. भारत देशाला जिच्या भक्तीचा सुगंध आहे, महाराष्ट्राच्या मातीला जिच्या भक्तीचा सुगंध आहे, अशा माऊलीची पुण्यतिथी आणि त्या पुण्यतिथीचा प्रसाद भरत अण्णा तुम्ही करतात. याच्याकरता तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद. विठाला विठाला. तारखेच्या संदर्भात आदरणीय अशोक अण्णा संपर्क करत होते. मी इकून आल्यामुळे तुम्हाला आणलं नाही, इकून आलो मी. अण्णांना धन्यवाद, तेही आलेले आहेत. जिजाई संपर्क करत होते.
जिजाई परिसरात कुठेही लांब लांबपर्यंत कीर्तनाला येतात, 50-50, 60-60 किलोमीटरपर्यंत हार घेऊन येत असते. आज आदरणीय राजकीय क्षेत्रातले एक नाविन्यपूर्ण रत्न बाबासाहेब पाटील सुद्धा, त्यांना सुद्धा धन्यवाद, प्रणाम. गावातले ग्रामजोशी सुद्धा आहेत, त्यांनाही प्रणाम. आदरणीय पूज्यश्री समाधान महाराज भोजेकर, समाधान म्हणजे मला नाव पाठ नाही, काय बोलतो वासरू बाबा आमचे. महाराष्ट्राच्या मातीमध्ये आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कीर्तन परंपरा, भागवत परंपरा, रामकथा परंपरा, एक गोडसा आध्यात्मिक क्षेत्रातला, ग्रंथ संपदेतला, गाथा संपदेतला ब्रह्मर, आणि त्याच्यावर गुंजार घालून गाथ्यावर, ज्ञानेश्वरीवर, रामायणावर, श्रीमद भागवतावर आणि ते गुंजावर तुमच्या आमच्या कानात ओतणारी व्यक्ती आदरणीय पूज्यश्री या महाराष्ट्राच्या मातीतले गोड सरत्न समाधानजी महाराज भोजेकर. एक मनाचा मोठेपणा करून कृष्णाबुवा ते आजच्या कीर्तनात बसलेत. मागे एकदा असाच एक मोठा महोत्सव होता देशगावांना, तिथेही असेच कीर्तनात बसले होते. इथेही खरं तर एखाद्या वेळेस कोणाला बसायला असं वेगळं वाटते दुसऱ्याच्या कीर्तनात, पण वारकरी संप्रदायाचा दंडके माऊली महावैष्णव ज्ञानोबारायाच्या सोहळ्यात, तुकोबारायाच्या सोहळ्यामध्ये ज्यांच्या तारखा 2-2, 3-3 वर्षे भेटत नाहीत, तुम्ही कोणाचे नाव घेताल बरं? ज्यांनी 75 वर्षे पायी वाऱ्या केल्यात, दम लागतोय तरी पण, अशी लोक सुद्धा भर पावसात छत्री न घेता कीर्तनात उभी असतात. ती वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. अलीकड मोकार टेकन चौघीत लुगडं एक झालं. अलीकड मी कोणाच्या पुढे बसल्यावर मी लहान होईल असं नसतं रे सुंबळ्या. विठाला विठाला पूज्यश्री महाराजांना प्रणाम करतो, समाधान महाराजांना, भोजेकरांना प्रणाम करतो. उपस्थित आज बऱ्यापैकी आध्यात्मिक क्षेत्रातली मंडळी आहात. आमचे आदरणीय गोरे महाराज सुद्धा, फुके होते, रावसाहेब महाराज फुके ते सुद्धा आहेत. रास जाऊ द्या, त्यांना सुद्धा प्रणाम करतो. मृदंग क्षेत्रातले नाविन्यपूर्ण चंद्रसूर्यासारखे तेजस्वी 2 रत्न गणेश महाराज असतील, आदरणीय आमचे कृष्णा महाराज असतील. गायन क्षेत्रातल्या एक नाविन्यपूर्ण रत्न आदरणीय कैलासजी महाराज असतील, त्यांच्या बाजूचे हरिभक्तीपरायण दत्ता महाराज असतील, बाजूचे गजानन महाराज असतील, आदरणीय गणेश महाराज असतील, पुन्हा गणेश महाराजच असतील. 2-2 गणेश म्हणल्यावर काय बघायचं काय. आदरणीय दीपक महाराज असतील, आदरणीय हो ज्यांनी सुंदर सुरुवात केली ती असे आदरणीय सुंदर महाराज. मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या. साऊंड सिस्टीमवाल्यांना सुद्धा कोटी कोटी धन्यवाद. ज्यांच्या मुखारविंदातून तुम्ही कथा ऐकत होता त्यांनाही प्रणाम करतो. भगवान कृष्ण परमात्म्याचं पंढरपुरातल्या मालकाचा अंतकरण असलेला ग्रंथ, वाङ्मयीन मूर्ती असलेला ग्रंथ श्रीमद भागवत पुराण, त्या पुराणालाही प्रणाम करतो. उपस्थित इथे आलेल्या सर्व श्रोत्यांच्या चरणी साष्टांग दंडवत करतो आणि मी माझ्या अभंगावर येतो. काल्याचा शेवटी अभंग होईल आणि मग प्रसाद वाटल्या जाईल, पण तोपर्यंत पुण्यतिथीच्या दिवशी ज्या संतांची पुण्यतिथी असेल त्याच्यावर बोलायचं असतं. एखाद्याला शंका येत असेल तर त्याचं उत्तर मांडतो, कारण बरेच लोकांना काड्या करायचा नाद असतो. आणि काय होतंय, काड्या बिनाकली असतात, पण दांडात पडल्यावर ऊस कोरडा आणि एरंड भिजत येतं. ते दांड फुटतो ना मग जिजा, आणि ते दांड फुटलं की उसाला पाणी जात नाही, ते वड्यातच पाणी जातं. काढायला साधं समजायचं नाही, म्हणून जुनी माणसं म्हणायचे धसकाटाल कसपट समजायचं नाही, ते पायात घुसल्यावर कळतं, ऑपरेशन करून काढावं लागतं ना. अशी काही काड्या करणारही माणसं असतात की संतांच्या पुण्यतिथीच्या दिवशी देवापेक्षा संत मोठे असतात. याचा एक पुरावा सांगतो. काशीतले मालक आणि पंढरीतले मालक एका वारकऱ्याच्या घरी आले, कारण देव हा भंगिऱ्याच्या घरी येत नसतो. देव येण्यासाठी त्याची साधना लागती. कृष्णा बुवा, कैलास बुवा, साधना लागती.
तसा देव येत नाही. नाना साधनाच्या केल्या खटापटा, जपी तपी योग सिद्ध अनुरागी, नखाच्या चुंबळी झाल्या बुवा, जटा 20 फूट लांबल्या तरी त्याच्या स्वप्नात देव नाही. काही काही गंध उगाळू उगाळू पार किलू किलू गंध लावले तरी देव त्याच्या स्वप्नात नाही. साधना असती महाराज. तो आम्हापाशी मागे पुढे, वारकऱ्यांच्या मागे पुढे आहे. अशा एका वारकऱ्याकडे काशीतले मालक भगवान देवादिदेव शिवशंकर आले आणि पंढरीतले मालक जगाचा बाप आले. आणि ते दोघं असे पाटावर बसलेले आहेत. पंढरीतले मालक, काशीतले मालक. तो वारकरी पाद्यपूजा करतो आणि पाद्यपूजा करत असताना तिथं ज्ञानोबाराय तुकोबाराय आले. देवाची पूजा चालू होती, पूजा राहिली होती. भोजेकर महाराज पूजा राहिली होती. ज्ञानोबाराय तुकोबाराय आल्याच्या नंतर काशीतले मालक आणि पंढरीतले मालक मनानच उठले, मनानच. आणि त्यांनी यजमानाला सांगितलं, बापू ह्या दोघाही पुढे आमची पूजा करू नकोस, यांची करा. देव सारावे संत पूजावे आरते, नैवम गिरगाव कर लिखितम. देवाला बाजूला सरकायचं आणि संतांची पूजा करायची, इतकं अनन्य साधारण महत्व या साध्वी संतात आहे, या साध्वी मावल्यांत आहे. म्हणून आजच्या पुण्यतिथीला संतपर बोलावं. विठाला विठाला काय त्यांचा महिमा वारंवार. असं काय असेल की संतांच्या बाबतीत निळोबाराय आश्चर्यकारक शब्द वापरतात. मी किती वर्णन करू, काय वर्णन करू, काय सांगू. महाराज एके ठिकाणी देहूतले मालक सुद्धा म्हणतात, काय वानू आता न पुरे ही वाणी, काय वानू आता न पुरे ही वाणी, मस्तक चरणी ठेवित काय वाणू आता न पुरे ही श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय माझे देहूतले मालक नमूद करतात की संतांचा महिमा वर्णन करत असताना माझी वाणी सुद्धा अपुरी पडते. याच्याकरता मी त्यांच्या पायावर डोकं ठेवणं, दर्शन घेणं उचित मानतो. तुकोबाराय काय गिरगावचा बाळा पिठला हटणारे. जिथं तुकोबाराय या संतांच्या चरणावर डोकं ठेवतात तिथं मी काय सांगणार आहे. जिथं निळोबाराय म्हणतात मी काय वर्णन करू, त्यार्थी मी काय सांगणार आहे. तुम्ही मला आशीर्वाद द्या आणि साध्वी मातोश्री पूज्यश्री माऊली मला आशीर्वाद देत्याल, त्याच्यावर मी बोलेल. एवढा मोठा संतांचा अधिकार या साध्वी माऊल्यांचा अधिकार आहे. रस्त्याने भोजेकर महाराज दिंडी चालली. करा थोडा कडक आवाज करा. दिंडी चालली. ती दिंडीच होती. काही दिंड्यांना दिंड्या म्हणताना पण लाज वाटते. त्याच्यात हलकी वाजती, बया नाचत्या. मी पाहतो ना सोहळ्यात जातो, मला चालायला काही त्रास नाही. त्याच्यामुळे मी चालत असताना बघतो ना काही मस्तळलेली दिंडी मालक, त्याच्यामध्ये डफडं वाजत. डफडं सूत्र ऐका. काशीतल्या मालकांनी वारकरी संप्रदायात आरक्षित केलेलं वाद्य पकवाज आहे. या पवित्र भारत देशातला महाराष्ट्राच्या मातीतला टोकाला गेलेला मृदंगाचार्य असे 200 एका बाजूला बसवान, एकच हलकी एका बाजूला ठेवा. 200 पकवादाची माती करते ती. म्हणून संप्रदायात तिला मान्यता नाही. कधी कधी पाहायला त्रास असल्यामुळं मी पुढे पुढे असा चलवतो, कधी मागे कधी बाजूला. तर ते पाहण्यात येतात त्या हलक्या वाजताना. त्या हलक्यावर इतका डान्स बाया सुद्धा करतात. त्या हलकीवर दिंडीत नाचणाऱ्या माणसांना बायांना
कोणत्या नरकात टाकावं मला वाटतं यम सुद्धा विचार करीत असेल. त्याच्यासाठी एक स्वतंत्र नरक तयार करायचा. कशाला दिंडी म्हणायचं? त्या दिंडीतला एक क्षण सुद्धा अधिकारी लोक वाया जाऊ देत नाहीत. बघा काही काहींच्या दिंड्या अशा, त्या दिंडीच्या कडेनं रुमाल बांधून चलत असताना असं वाटतंय आकाश सुद्धा हलायलंय. इतका त्या टाळांचा कुळघुळाट, ते त्यांचे स्वर, ते अभंगाच्या पडलेल्या त्या शेन्स, त्याच्या त्या गोडशा अशा लहरी, त्या लहरीनं आकाश दुमदुमून जातं. ते निष्ठावंत वारकऱ्यांच्या दिंड्या. अशी एक निष्ठावंत वारकऱ्याची दिंडी चालली आणि ती दिंडी गावाच्या कडेनं जात असताना गावाच्या कडेला एक केर टाकायचं ठिकाण, त्याला आपण उकांडा, उकिरडा, शुद्ध भाषेत उकिरडा, आडनाव नाही बरं, तुम्ही उकिरडे येत, हो, उकिरडा किंवा उकांडा असं म्हणतो आपण. असा एक त्या उकंड्यावर बाबासाहेब पाटील केर टाकण्यासाठी या महाराष्ट्रातली 3 दिवसापूर्वी लग्न झालेली पोरगी गेली. सात्विक होती ती भोजेकर महाराज, तात्विक होती, सदाचारी होती, पुण्यशील होती. आताची पोरगी 3ऱ्या दिवशी पुंजा टाकायला उकंड्यावर जाईल आणि तिला जर धाडलं तर ती बिना एसटीनच माहेरात जाईल. मला नाही राहायचं म्हणेन, मला 3ऱ्या दिवशी पुंजा टाकायला लावलाय. हो, तुला बाजावर बसून तुही सासू आरती करीन. तुही सात्विक घरातली मुलगी, काय त्यांचा महिमा सांगतोय. या समाधीतल्या साध्वी आसरा मातांचा महिमा किती मोठा याच्यावर बोलतोय. कसं होतं, ज्याच्या गावाला गंगा त्याच्या गुड घ्यायला सांगा. महाराष्ट्रातल्या लोकांना ही अधिकारी लोक गेल्यावर कळतात, आधी कळत नाहीत. ही शोकांतिक आहे. विठाला विठाला त्या दिवशी त्यांच्याकडे सत्यनारायणाची पूजा होती. आदल्या दिवशी दिवसभर परिसरातल्या देवदेवता, कुलदेवता, स्थापित देवता असतात ना गावाच्या कडेला, या सर्व देवतेची, ग्रामदेवता सगळ्यांची दर्शनं घेतली. आणि दुसऱ्या दिवशी आपल्या भारतीय संस्कृतीनुसार, आपल्या वैदिक संस्कृतीमध्ये सत्यनारायणाची पूजा करत असतात. ती पूजा आटपली. काय भावकीतली 10, 5, 100, 200 माणसं जेवली असतील. जुना काळ आहे तो, फार जुना काळ. तेवढी माणसं जेवली, सगळ्यांची पात्र उचलली, एका टोपल्यात टाकली, त्याच्या 2-3 खेपा उकिरड्यावर केल्या, अंगण झाडलं. 3, 3:30, 4 वाजता त्यावेळेला उन्हाळ्याचे दिवस होती. घरात अशी बाकीची सगळी आराम करत होती. जोडणी असेल, माळदाचं घर असेल. आणि ती 3, 3:30, 4 वाजता तिनं शेवटचा कचरा टोपल्यात भरला आणि ते उकंड्यावर टाकायला गेली. तेवढ्या अवकाशात समोरून दिंडी जात होती. जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी. दिंडी चालली. महाराज, ज्या घरामध्ये बाळकडू पाजलेलं आहे त्या घरातली कन्या होती ती. तिनं मागचा पुढचा कसल्याही प्रकारचा एका तिळाचा विचार न करता टोपलं उकंड्यातच ठेवलं आणि ती तशीच दिंडीत गेली. नवीन लग्न झालेलं, गळ्यात 5-10 तोळे दागिने, मोठ्या घरची होती ती. माहेरही श्रीमंत, सासरही श्रीमंत. 5-10 तोळे तशा काळात दागिने गळ्यामध्ये. सुंदरशी कपाळावर कुंकवाची चिरी, डोक्यावर पदर घेतला होता. तिच्या साडीला होता ना पदर, होता तिच्या साडीला, म्हणून तिने डोक्यावर घेतलेला होता तो पदर. आणि अशी भारतीय संस्कृतीतली गजगामिनी म्हणायचं तिला, गजगामिनी. अशा वैभवात ती चालत होती, वैभवात वैभवात. बाकीच्या बायका पाहत होत्या. एका बाईने विचारलं, कोण नाही बा, मोठ्या घरची बाई, आपण कशाला विचारायचं. माणसं आदरयुक्त भीती ठेवत होते, आदरयुक्त भीती. आदरयुक्त भीती कशाला म्हणायचं. मालकाच्या समोर बिडी वडायची नाही, बिड्या सोडीत नाही, पण मालकाच्या पुढे वडीत नाही. हो, मालकाच्या पुढे तंबाखू खायची नाही. माझ्या लहानपणी बरेच गडी मालक पुढून आल्यावर तंबाखू खाली सोडून देत होते. आता चांगली चांगली माणसं चालू भजनात तंबाखू घोंगडी ही प्रगती आहे परमार्थाची. ही आपल्या मराठवाड्यातली प्रगती आहे. ही गोडवा आहे आपल्या संस्कृतीतला. काय विटेवरच्या मालकानं आपल्यावर कृपा करावी. विठाला विठाला पूर्ण दिवस गेले.
परत आली. महिना श्रावण होता बरं भोजेकर महाराज. श्रावण मास होता, श्रावण मास. आणि त्या श्रावण मासात मी अगोदर बोलून गेलो तुम्हाला, उन्हाळा, पण माफी मागतोय, महिना श्रावणातला होता. दिंडीच्या बाबतीत चौकशी आतापर्यंत मला त्याची माहिती मिळाली नाही, त्याच्याकरता सांगणार नाही. जे गोष्ट माहीत नाही का, बिना बुडाचं टोपलं कवरं का हालत असतं भास्करांना, त्याच्यामुळे टोपल्याला बुड असलं पाहिजे, बुड असलं पाहिजे. आपल्याला माहिती नाही.